वाग्या हे काय घ्यायचंय? हा सकाळची वाजले किती? 8:30 वाजले वाटतं मला. चहा घ्या पहिले, गार होऊन जाईल. हॅलो, गुड मॉर्निंग. तुमचे पुन्हा एकदा माझी सह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर चला आता सकाळी काही स्वयंपाकाला लागले. आज सौरभ भाऊच्या लग्नाच्या पुऱ्या सांजोऱ्या आहेत. तर आता पहिले स्वयंपाक करते, नंतर 12-1च्या नंतर पुऱ्यांना सगळ्या काय बायका येतात आणि पुऱ्यांचा कार्यक्रम होतो. व्हिडिओ बघत राहा. तांदूळ एकत्र केले नाही, थांब तांदूळ आज सौरभ भाऊच्या लग्नाच्या सांजोऱ्या. तर सकाळी मस्त वांग्या बटाट्याची भाजी, मेथीची भाजी, पोळ्या, भात असं स्वयंपाक केलेलं होतं सगळ्यांनी मिळून. आणि आता सगळे काही जेवायला बसून देतोय. तर सगळे काही ना टेरेसवर आम्ही स्वयंपाक करतो आणि तिथेच जेवण करतो, कारण खाली ना पाहुणे वगैरे येणे जाण्याचं चालू असतं ना. तर त्यामुळे वरती एक रूम पण आहे. मागे तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केलं. सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर आम्हीही जेवण करायला बसलोय. आणि आता सांजोऱ्या करायला सुरुवात करायची होती, पण हे सारण असतं ना ते फोडावं लागतं. तर असं पूर्ण पॅक होऊन जातं ना ते गुळामुळे, तर फोडावं लागतं. तर आता माझ्या सासूबाई, संध्या मावशी, मम्मीची काकी, माझी काकी सगळ्या मिळून आहे ना मैदा मळत आहे सांजोऱ्यासाठी. तर सांजोऱ्याचं ते कणिक असतं ना, तर मैद्याचं, तर ते मळत होत्या मैदा सगळ्या मिळून. तर चाळून घेत आहे आणि त्यानंतर पाणी टाकून थोडं थोडं मळावं लागतं. 11 किलोच्या पुऱ्या करायच्या होत्या, त्यासाठी मैदाही मळत होत्या. तर त्यानंतर सगळ्या बायकांना सांगितलेलं असतं की पुऱ्यांना या. तेव्हा मूळ लावतो ना तेव्हा सगळ्यांना आमंत्रण दिलं जातं. तर सगळ्या बायका, आपले सगळे नातेवाईक पुऱ्यांना येतात आणि मस्त गाणी गायली जातात. पुरे म्हणताना, पुऱ्या करताना मस्त गरमागरम सगळेजण पुऱ्या खातात आवडीने, कारण हे सारण खूप छान आणि मस्त असतं आणि सगळ्यांना आवडतात गरमागरम पुऱ्या. तर आता सगळे काही पीठ वगैरे थोडा वेळ भिजू देतील. आणि आज पुऱ्या म्हटले की कुरड्या पण तळल्या जातात. हे बघा, एवढ्या पाटीभरच्या सगळ्या काही कुरड्या आहे ना, तर कुरड्याही तळायच्या होत्या. आमच्या सगळ्यांचे जेवण झाले आणि आता पुऱ्यांना सुरुवात करायची आहे. तर आता सगळेजण ना पीठ भिजवत आहे, कारण भरपूर भिजवावं लागतं ना. आणि सारण वगैरे तर झालंच आहे, काल छान मस्त फुगले गेले. आणि मस्त असं मी बाहेर आहे ना थोडंसं डेकोरेशन केलंय, तर तुम्हालाही दाखवते. एक म्हणजे बायका येत होत्या, येताना सगळे काही लाटणं पळपट घेऊन येतात. आणि आता पहिले सगळ्यांना हळदी कुंकू लावतील आणि पुऱ्या करण्या पहिले ना सगळ्यात पहिले गणपती तयार केला जातो. तर गणपती तयार करतात आणि इकडे आजी आणि माझ्या ह्या आजी तर दोघी लाट्या वगैरे करून देत होत्या. आणि पहिले गणपती, आता मामी इकडे गणपती तयार करताय, त्यानंतर पुऱ्यांना सुरुवात केली जाते. तर पहिले गणपतीचा मान असतो आणि आता सगळे काही जे लागतं सगळं काही आणून देत होते. पाणी, सारं, पीठ आणि पाट वगैरे, तर म्हणजे शेक कापण्यासाठी वगैरे. तुम्हाला आता पुढे सगळी कृती दिसेलच कशा प्रकारे करतो आम्ही सांजोऱ्या. आमच्याकडे पुऱ्या म्हणतात याला, लग्नाच्या पुऱ्या.
हे बघा मामीनं मस्त गणपती करत होत्या आणि मावशीन त्या तिकडे ना तळण्यासाठी बसलेल्या होत्या. तर पहिले कोरडे वगैरे तळतील आणि त्यानंतर पुऱ्यांना तळायला सुरुवात करतील. आणि आलेल्या सगळ्या बायका असतात ना त्यांना सगळ्यांना गरम गरम मस्त पुऱ्या खायला देतात, घरीही द्यायला म्हणजे घरीही देतात. हे बघा छान मस्त असा गणपती तयार झालेला आहे. मस्त मावशीही बसली. तर लहानी मावशी पण सकाळीच आलेली होती. तर इकडे सगळे काही माझ्या काकीन त्या बसलेल्या आहे. सगळेजण आलेले होते, काही येत होते काही जात होते, कारण भरपूर म्हणजे जसं ज्याला वेळ भेटेल तसे येत होते. आणि इकडे आता माझ्या आजीन त्या लाट्या करताय, कारण लाट्या करायलाही भरपूर बायका लागतात. कारण लाटतात ना सगळेजण पटपट, काही कापतात काही भरतात काही टाकतात आणि मस्त मस्त उखाणेही घेतले जातात. सूप भरले की सूप उचलताना उखाणे घेतात, तेही उखाणे शेअर केलेले आहे. आणि आजी छान मस्त असं लग्नाचं गाणं गाते, पुढे तुम्हाला ऐकवेलच मी. इकडं बघून बोला. बोला. साई यांच्याकडे रे माईक. एकच घ्या. घ्या चला नाव तर घ्या. मस्त मस्त. तर आता कुरड्या तळून झाल्या होत्या, तर त्याही थोड्या गार करावं लागतात, कारण त्या कोठीमध्ये भरून ठेवतात ना. तर मामी इकडे गार करायला बसलेल्या होत्या आणि इकडे ना पुऱ्या पण सूप भरून आणतात ना, त्या मम्मीच्या मामी इकडे सुकवण्यासाठी म्हणजे पुऱ्या ठेवण्यासाठी बसलेल्या होत्या. आणि आता छान छान मस्त उखाणे ऐकायला भेटेल, मस्त मस्त उखाणे घेत आहे ना. जवळ घ्या जवळ. मस्त मस्त. सगळ्या बायका आलेल्या होत्या आणि त्यांच्यासाठी मस्त चहा ठेवलेला आहे आता.
आणि आता गणपती पण येणं केलं होतं, तोही आता तळला गेला आहे. पहिले पुऱ्यांच्या गणपती तळला जातो आणि आता मग पुऱ्या तयारीला सुरुवात केली. तर या तुम्ही सगळेजण मस्त गरमागरम पुरे खायला. सांजोऱ्यात छान मस्त गुळाच्या एकदम गरम गरम पुऱ्या. सौरभच्या लग्नाच्या सांजोऱ्या द्या आमच्या प्रिय. तर 11 किलोच्या पुऱ्या केल्या आणि त्याही आता काही तळण्याचं चालू होतं पुऱ्या. तर पुऱ्या तळल्यानंतरही त्या थोड्या गार होऊन द्याव्या लागतात ना, त्याही अशा प्रकारे ठेवल्या आहे. कारण जेव्हा लग्न घरी ना पिठलं भाकरी केल्या जातात ना, तर पुऱ्या उडीद पापड पण सगळ्यांना ना जेवणामध्ये दिलं जातं. आणि कुरडई, तर पिठलं पोळी करतात ना तेव्हा कुरडई पुरी देतात. आणि उडीद पापडी ही वड्याची भाजी केली जाते ना, लग्न घरची वड्याची भाजी ही खूप मस्त होते. तुम्हाला ही रेसिपी शेअर करेल, कारण आता वड्याची भाजी करू आम्ही. आता सौरभ भाऊचं आज लग्नाच्या झाल्या सांजोऱ्या, उद्या आहे सौरभ भाऊचा संगीताचा कार्यक्रम मेहंदी. तर मस्त होणार आहे, सगळेजण मस्त डान्स करणारे. तर ज्या ताईंनी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल ना, नक्की लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण खूप छान छान मस्त अशी व्हिडिओ येणार आहे बघायला. चला बघत राहा. आत्याबाई आले होत्या, मस्त गाणे गात होत्या. मिस्टर, काका, भाऊ इकडे सगळेजण मस्त गरमागरम पुरी खात आहे. गरमागरम पुरी ना खूप छान आणि मस्त लागते. आणि आता ते जुनारीने तर ज्या लाटायला बायका येतात ना, त्यांना पण येणं मस्त गरमागरम पुऱ्या खाण्यासाठी घेऊन चालली होती. मामा ही मस्त गरमागरम पुरी खातोय. आणि आता इकडे म्हणजे सगळ्यांनाही गरमागरम पुरी आवडते. आणि मामींचं चालू होतं थोडं भरण्याचं वगैरे काम, आणि बहिणी वगैरे पण सूप आणून देत होत्या. आणि मस्त एवढ्या सगळ्या काही पुऱ्या झाल्या आहे. तर नक्की सगळ्यांनी लग्नाला या, मस्त गरमागरम पुऱ्या खायला या. आणि आता सौरभ भाऊचं लग्नाची डेट पुन्हा एकदा सांगते तुम्हाला, 22 जानेवारी आहे सौरभ भाऊच्या लग्नाची डेट. तर चहा तर सगळ्या बायकांसाठीच चहाही ठेवला होता. तर सगळ्यांना चहा वगैरे दिला मावशीने. आणि तर मी कुठे दिसते तुम्हाला, तर सूप येणं आणणे चालू होतं माझं. तर लहानी मावशीने सगळ्यांना बायकांना चहा वगैरे दिला. तर सौरभ भाऊचे लग्न 22 जानेवारीला ज्वालामाता लॉन्सला आहे. वैदिक सोहळा पण आहे सकाळी, आणि रात्रीचं गोरज मुहूर्तावर तर आयोजित केलेलं आहे.
पुऱ्या झालेल्या होत्या आणि आता सगळे काही मावशी मामी आजीन त्या सगळ्या काही वाटाणा सोलत आहे. बटाट्याची भाजी करायची होती ना, तर आता स्वयंपाकाच्याही तयारीला लागलं आहे. सगळेजण वाटाणे निसत होत्या आणि इकडे काही म्हणजे मावशीने भात वगैरे टाकला आहे. कोण पीठ मळतं, कोणी पोळ्या करतं, प्रत्येकजण काही ना काही करतं. मावशीने तिकडे लसूण सोलत होत्या. ऋतू ही आलेली होती, तीही बसलेली होती आणि लहानी मावशीने मस्त साधा भात टाकलेला होता. तर सगळ्यांनी मिळून स्वयंपाक झालाय, आता केलाय आणि आता स्वयंपाक पण झालाय. भाजी शिजते, डाळ झालेलं आहे, भात पोळ्या आणि वाटाणे बटाट्याची भाजी असा मेनू आहे आजचा. आता सगळेजण स्वयंपाक करून हा ना डाळ भात बटाट्याची भाजी पोळी आणि आता सगळेजण ना बसले आराम करते आहे, कारण पुऱ्या झाल्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागले होते ना, तर स्वयंपाक पण करून घेतलाय आता. तर चला मग इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.